नाटक वीर प्रवीणांचे एक रागा सुखाचा सुंदर धागे करतारे वस्तमानता तुझ्या आयुष्याचे एक धागा सुखा मेलाय तुझा बाप तुझ्यासाठी पिता पुत्राच्या नावे स्वतःच्या पुत्राचा त्याग युवराज कृणाल संपला क्षणार्धात होत्या नवता रामाचा रंग झाला आजपर्यंत वंशाचा दिवा मी होतो क्षणार्धात माझे जीवनातील ग्रह फिरावे त्याप्रमाणे वंशाचा दिवा तुला तुम्ही मला राजकर्ता म्हणून शासन केला राजकर्त्याचा शत शिरस्त्राण म्हणणं गरजेचं आहे येतोय आशीर्वाद आशीर्वाद लक्षात ठेवा तुमचा पुत्र जातोय पण जाता जाता माझ्या मुखात निघणारे शब्द ऐका दऱ्या खोऱ्यात कडे कंटकात काटेरी कुंपणात फिरत असताना मी जगलो ना हो तर तुमची माझी भेट नियतीनुसार नक्कीच होईल पण माझ्या दैवानं आणि तुमच्या सदैवानं जर का तुमचा कृणाल मेला तर तुमची माझी भेट स्वर्गाचा खेळ खंडोबा करायला मला वेळ लागणार नाही या काकाच्या जीवावर उड्या मारते तुझा बाप मेला की अहो बाबा सुद्धा आहे तशीच जर वेळ आली ना तर ते सुद्धा येतील मला तरी असं वाटतं तुमच्यासाठी त्यांना तसे तिकडे ठेवा जेणेकरून ते तरी जगतील हो मला तरी असं वाटतं तुमच्यासाठी माझे काकाच पुरेसे आहेत त्यांची वेळच येणार नाहीये बापाचं नाव काय तुझ्या माझ्या बापाचं कालाक्ष नाव आणि त्याच कालाक्षाला या राज दरबारातून हाकलवून देणारा मीच होतो म्हटलं तुम्ही मग काका त्याची शिक्षा आता घडवायचीच आहे कोणाला काकांना काकांना घडवायचे ना घडव काका बाबांचा स्वाभिमान आलाय होय ना बोलताना विचार करत विचार थोडा तरी विचार करत अजूनही विचार करताय का म्हणून आलाय एकाच गोष्टीसाठी कोणत्या माझ्या बंधुराचा केलेला अपमान त्याचा हिशोब घेण्यासाठी अरे ज्याला माझ्या राज्यात येऊ नाही 2-5वीला त्याला केवळ बळताबोई करून सोडण्याचं कार्य मी केलं असतं पण जीवनात त्याला संधी दिली शस्त्रभूमीवर त्याचं घातलं पण त्या शस्त्रातही पाताळमोडी पाठवून देणारा मीच माणूस होतो राजे आपण त्याला जिवंत सोडलं हे तुमचं मोठेपण झालं पण आज तुमच्यामुळं माझ्या बंधूला तुमच्या दरबारातून मान खाली घालून जावी लागली ते त्यांच्या बाबतीत घडलं त्याच्या पलीकडे जाऊन तुझं होऊ नये समाजाचे माघारी जा म्हटलं गेलो तर गेलो त्याची
विचार करून पावला उचल जेणेकरून या विश्वात जगत असताना किंवा तुझं अस्तित्व या विश्वात राहील. स्वतःच्या अस्तित्वासाठी जग कुणाचा तरी नियम घे जेणेकरून जीवन हे चांगलं घडते. राजा जीवनात टाकलेला पाऊल आणि आखलेला मार्ग मी कधी बदलणार नाही असं बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं. हे ऐकून ऐकून आम्हाला कंटाळा आलाय. तेव्हा ज्यावेळी तुम्ही घडवा त्यावेळी सांगा. मग जो पर्यंत तुमचा शेवट मी करत नाही माझ्या बंधुराचा सूर मी घेत नाही तोपर्यंत कुणाची हिंमत लागून गेली भावधरी तया तारील पाचाण भावधरी तया तारील पाचाण दुर्जनात सजन काल धैर्य सजन काल धारा सगळी अळी जतची भरली चितया जतची भरली चितया सजन काल हे म्हणताय तुला म्हणे लाज वाटते. पाताळ भुवनात बसून राहिलंय विचार करतोय त्या अपमानाचा. आलाय भाऊरा आहे माझा. नाही तो कोणी असू दे. तुझ्या मुखातील शब्द होते चंदन म्हणे स्वतः झिजतो आणि इतरांना सुगंध देतो. तुझ्यासारखा एरंड म्हणे काय कामाचा. तो आता एरंड तुझं काय करतोय ते बघ फक्त नेत्रासमोर. माझं तू करणार आहे. प्रत्यक्षानं प्रमाण कसं अरे एवढा निर्लज्ज असशील असं वाटलं मी नव्हतं. निर्लज्ज आहे म्हणूनच पुन्हा सभागारी आलो. हो. मग याच्या पुढे सुद्धा तुला शतमोठ बनवेल. काय करशील? आहाद्र त्याला त्याला